खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर सदानंद ठाकूर साहेबांचं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं नाव या ठिकाणी जाहीर करतोय। ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना अन्याय निवारण समिती आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं आम्ही ही एकत्रीकरण केलेलं आहे। गेल्या 25 वर्षामध्ये आजरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू दे किंवा आजरा नगरपंचायतीच्या माध्यमातून असू दे, जो भ्रष्टाचार मांडलेला आहे, जो स्वैराचार मांडलेला आहे, त्याला लोक अक्षरशः कंटाळलेली। गेल्या 2-3 वर्षापासून तरी अन्याय निवारणाच्या माध्यमातून लोकांच्या कामांना अडचणींना न्याय द्यायचं काम अन्याय निवारणाने केलेलं आहे। गेल्या 2-3 वर्षामध्ये एकही नगरसेवक त्या ठिकाणी गेला नाही किंवा जे कोण नगरपंचायतीमध्ये काम करणारे प्रमुख म्हणून होते त्यांनी सुद्धा नगरपंचायतीकडे अक्षरशः डोळेझाक केलेले आहे। मधल्या काळातच त्यांनी असं म्हटलं की माझं 2-3 वर्ष तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे। तर दुर्लक्ष झाले त्याला कारण त्यांच्याकडे अनेक सत्ता आहेत, त्यामुळे काही सत्ता त्यांच्याकडं कमी केल्या तर दुसरा म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं असं मला वाटतंय। आणि जनतेला सुद्धा आता हेच वाटायला लागले की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। त्यामुळे अन्याय निवारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन चेहरे नगरपंचायतीमध्ये देऊन एक चांगल्या प्रकारचं काम अन्याय निवारण आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्याचा विचार आपण सर्वांनी आम्ही मांडलेला आहे।